परिषदेची उमेदवारी हवी असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन करावा। शिंदे हे मोठ्या मनाचे आहेत असा टोला खासदार नरेश म्हस्केंनी लगावलाय। शिंदे साहेब उमेदवार देणार हे कळल्यावर घाबरून ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला असा दावा देखील म्हस्केंनी केलाय। तसंच राज्यसभा निवडणुकीच्या आधी सुप्रिया सुळे, जयंत पाटील, श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा संवाद झाला, त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली असंही ते म्हणाले। पण काँग्रेसचे गुलाम झालेले आहेत। बाळासाहेबांचा विचार आपण सोडलेला आहे आणि या गुलामगिरीमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मंडळींना आपण संपवलेलं आहे। आपल्या कृतीमुळे ते संपलेले आहेत। आपल्या कृतीमुळे त्यांच्यावरती ही आज परिस्थिती आलेली आहे की त्यांना विधान परिषद मला घर देता का घर, जे आपण नटसम्राट का एकच पहिला कशा नटसम्राटमध्ये आहे ना, मला घर देता का घर, अशी परिस्थिती आज उद्धव ठाकरेंवरती आलेली आहे। मला विधान परिषदेवर आमदार करता का, मला विधान परिषदेवर आमदार करता का, अशी विनवणी करण्याची वेळ केवळ संजय राऊत या माणसामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांकडे चर्चा करावी, आदित्य ठाकरे यांनी फोन करावा की आम्हाला पाठिंबा द्या, संजय राऊतांनी फोन करावा, आम्ही फोन तर करा, मग नंतर आम्ही ठरवू ना काय करायचं। ज्या पद्धतीने पवार साहेबांकरता अनेक नेत्यांनी फोन केले, संवाद साधला, तसा यांनी संवाद साधावा एकनाथ शिंदे साहेबांशी। एकनाथ शिंदे दिलदार वृत्तीचे आहेत, मोठ्या मनाचे आहेत, पण यांनी फोन तर करावा, आदित्य ठाकरेंनी फोन करावा। खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मागणीच्या नंतर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी